महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय। या संपूर्ण घडामोडींवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी एक नवा आणि धक्कादायक प्रस्ताव समोर ठेवलाय। शरद पवारांनी काँग्रेसमध्ये जाण्याऐवजी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील व्हावे आणि जर त्यांना भाजपसोबत काही अडचण असेल तर त्यांनी थेट माझ्या आरपीआय पक्षात प्रवेश करावा अशी खुली ऑफर रामदास आठवलेंनी दिली आहे। रामदास आठवले यांनी शनिवारी मुंबईतील प्रसारमाध्यमांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले। त्यामुळे राज्याच्या राजकारणात आता नव्या चर्चा रंगू लागले। पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार रामदास आठवले यांनी भूतकाळातील आठवणींना उजाळा देत सांगितले, एक वेळ अशी होती जेव्हा मी स्वतः शरद पवारांना काँग्रेससोबत युती करण्याचा सल्ला दिला होता। मात्र आता परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे। काँग्रेसची ताकद आता पूर्वीसारखी राहिलेली नाही। त्यामुळे पवारांनी काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा विचार सोडून द्यावा। त्यांच्यासाठी एनडीए हाच सध्याच्या घडीला सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो। गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत अंतर्गत पातळीवर मोठ्या घडामोडी घडत असल्याचं बोललं जात आहे। विशेषतः शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या एका विधानानं या चर्चेला अजून उधाण आलंय। भाजपच्या हुकुमशाही विरोधात देशात आणि राज्यात एक मजबूत विरोधी पक्ष उभा करणं गरजेचं आहे। यासाठी भूतकाळात ज्या नेत्यांनी किंवा काँग्रेस पक्षांनी साथ सोडली होती त्यांनी आता पुन्हा काँग्रेसमध्ये एकत्र यायला हवे असं संजय राऊत म्हणाले होते। त्यांच्या या विधानानंतर शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार का या तर्कवितर्कांना वेग आला। संजय राऊत यांच्या विलीनीकरणाच्या आव्हानावर पलटवार करताना रामदास आठवले यांनी शरद पवारांना थेट आपल्या पक्षात येण्याचं निमंत्रण दिलं। जर शरद पवारांना भाजपच्या विचारसरणीशी किंवा त्यांच्यासोबत काम करण्यात काही समस्या असतील तर त्यांनी एनडीए मधील आमचा घटक पक्ष असलेल्या आरपीआय मध्ये सामील व्हावे असा प्रस्ताव रामदास आठवले यांनी दिला। त्यामुळे राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी जरी ही नवी राजकीय गुगली टाकली असली तरी काँग्रेससोबतच्या विलीनीकरणाबाबत किंवा आठवलेंच्या ऑफरबाबत शरद पवार अथवा त्यांच्या पक्षातील कोणत्याही वरिष्ठ नेत्यानं अद्याप अधिकृत भाष्य केलेलं नाही। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पवार गट कोणती रणनीती आखतो आणि या चर्चांना पूर्णविराम देतो का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।